नागपूरचं अधिवेशन म्हटलं की संघाचं बौद्धिक शिबिर आलंच। यावेळी भाजपसह शिंदे गटाचे आमदारही आले, पण अजित पवार गटानं जाणं टाळलंच। तर स्वतः मुख्यमंत्री शिंदेही संघ मुख्यालयात आले। मात्र शिंदेंच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे असं दरेकरांचं म्हणणं आहे। गोगावलेंना हे म्हणणं पटलेलं नाही। पाहूया। बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत। त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत। नागपुरात संघाच्या मुख्यालयात मंगळवारी भाजप आणि शिंदे गटाचे आमदारही आले आणि बौद्धिक शिबिराला हजेरीही लावली। दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेही आले, पण भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत स्वतः अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार काही आले नाहीत। विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवार गटाच्या आमदारांना संघाच्या बौद्धिकसाठी निमंत्रण देण्यात आलं, पण अजित पवार गटानं येणं टाळलं। त्यावरून भाजपची नाराजी दरेकरांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसली। दर्शनासाठी विचारधारा गुंडाळावी लागत नाही असा टोला दरेकरांनी लगावलाय, तर बौद्धिक दीक्षाभूमीवर असतं असं मिटकरी म्हणाले। आता अजित पवार साहेब का आले नाही ते माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता। पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती। त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत। आता शेवटी का आले नाहीत हा त्यांचा विषय। बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो। राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो। लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे। मी कालही उत्तर दिलं, ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे। हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं पालन प्रत्येक जण करतं। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं। स्वतः अजित पवार कायम आपण कसे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत हे सांगत असतात। भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावरही त्यांनी हे आवर्जून सांगितलंय। काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, पण विचारधारा सोडली का? शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातलं जे काही त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो आहे। आपला मूळच पक्ष आहे। 10 जून 1999 ज्यावेळेस पवार साहेबांनी संभाजींनी तारिक अनवरांनी ह्या पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेस त्याचा मूळ ह्या पक्षाचा मोठा पाठिंबा हा महाराष्ट्रात नव्हता। संघ आणि भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादाच्या विचारापासून आपण कसे दूर आहोत हेच अजित पवार गटाच्या गैरहजेरीवरून दिसतंय। अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री शिंदेही संघाच्या मुख्यालयात आले। त्यांनी हेडगेवारांच्या पुतळ्यासमोर अभिवादन केलं, मात्र शिंदेंच्या हजेरीवरून दरेकरांनी केलेलं वक्तव्य त्यांच्याच गटाला काही आवडलेलं दिसत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या रक्तातच संघाची विचारधारा असल्याचं दरेकर म्हणाले, तर शिंदे आनंद दिघेंच्या तालमीतले असल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे। सगळ्यांमध्ये हिंदुत्वाचं रक्त आहे आणि हिंदुत्वाचं रक्त म्हणायच्या ऐवजी त्यांनी RSSचं बोलले असतील असं आम्हाला वाटतंय। पण आपल्या मुख्यमंत्री हे हिंदुत्ववादी आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेली ती व्यक्ती आहे। त्याच्यामुळे इतर कोणी काय बोलण्यापेक्षा कडवट हिंदुत्ववादी मनुष्य आहे हे सगळ्यांना जाणीव आहे, एवढं मला माहिती आहे। तर शिंदेंच्या रेशीम बागेतल्या संघाच्या मुख्यालयात येण्यावरून राऊतांनी डिवचलंय। शिंदे रेशीम किडे घेऊन गेले असतील अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे। रेशमाचे किडे घेऊन गेले असतील, हो त्यानं रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। जेव्हा रज्जू भैया होते त्यावेळेची गोष्ट आहे आणि त्यावेळेला हा परिसर स्वतः बाळासाहेबांनी पाहून गेले होते। तर शिंदे साहेब आले, त्यात फरक काय पडला? नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय ह्यांना कुठला तरी चांगला काढा द्यायला पाहिजे। किडे
अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात. भाजप बरोबर शिंदे किंवा त्यांच्या आमदारांचा संघ मुख्यालयात येणं स्वाभाविक आहे, पण अजित पवार गटानं संघाच्या मुख्यालयापासून ठेवलेला दुरावा नागपूरसह बारामतीतही चर्चेचा विषय आहे. विवेक गावंडे आणि गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.